तर मित्रांनो, आज आपण कुठं आलो, बॅकग्राऊंड बघा कसला आहे, तर कंठोलांचा. तर कंठोलाना आपण खास करून आलो कारण पावसाला चालू झाला ना, कडे उगवतात त्या रानभाज्या. त्यात रानभाज्यांपैकी एक म्हणजे कंठोला. तुमच्या भाषेत काय बोलता तुम्ही जरूर सांगा, पण आपण त्याला कंठोला बोलतो. तर चला आता बाजूलाच आहेत कंठोला, मस्तपैकी कुटून घेऊ. आणि खुट्टा वेळेस थोडी काळजी घ्यायची, कारण कसं आहे माहिती आहे, साप बीप असताना तर काठीशी पहिला बाजूला बघायचा, नंतर मग कंठोला कुटून घ्यायची. नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण कुठं आलो, बॅकग्राऊंड बघा कसला आहे, तर कंठोलांचा. तर कंठोलाना आपण खास करून आलो कारण पावसाला चालू झाला ना, कडे उगवतात त्या रानभाज्या. त्यात रानभाज्यांपैकी एक म्हणजे कंठोला. तुमच्या भाषेत काय बोलता तुम्ही जरूर सांगा, पण आपण त्याला कंठोला बोलतो. तर चला आता बाजूलाच आहेत कंठोला, मस्तपैकी कुटून घेऊ. आणि खुट्टा वेळेस थोडी काळजी घ्यायची, कारण कसं आहे माहिती आहे, साप बीप असताना तर काठीशी पहिला बाजूला बघायचा, नंतर मग कंठोला कुटून घ्यायची. तर चला, काठी घेत आहे तर मग बघून घ्या. पिशवी आणलेली आहे कंठोला ठेवायला, ब्लॅक. पण पहिलं साप बीप असताना काय ते बघून घ्या. ताण्यानं असताना शोधायला लागतं. हे बघा, असा कंठोल असतं. कंठोलाचं तानं बघा किती आहेत मित्रांनो, दंभ आहेत, शोधायला लागतील आपल्याला. तो बघा बाजूला एक आहे, हा बघा, छोटी छोटी आहेत कारण कोणीतरी पहिले खुटलेली आहेत. जी भेटतील ती घेऊ आपण. बघा इथं जाम आहे. कंठोला काठीशी पहिला बघायला लागते, साप बीप असताना. मस्त ताण वगैरे, ताणाची ताण आहे. ताण तोराचं ना, का माहिती आहे, ताण तोरलं तर मग डबल फुला बिला आलेली असतात ना अशी, तर मग ते बारीक बारीक मग मरून जातात. त्याच्यामुळे ताण तोराचं नाही. मस्त भेटतान बघा, इथं जिथं हात घालीन तिथं भेटतान. हे बघा, बिग साईज. पायाजवळ बघायचा बाबा, काय हसला बिसला तर आवाज जागच. हो बघा, बिग साईज कंठोला एक रानभाजी. अशी वेल बघाची, त्याची खाली असताना बघा अशी. ते बाजूला बघायला लागतं ना, हे बाजूला भरपूर आहे.
जागा बनवायला लागेल, कारण एरिया बघा कसा आहे, साप बी फसू शकतात. पहिला एरिया बनवते, मग तिकडची कुठून घेते. इथं मस्त साईजची आहे ती बघा. बघा कसला दणक्या, बिग साईजचा खडाक. शोधायला लागताना अशी काठी. बिग आई मधीन मधीन एकदम मोठी मोठी भेटतात हे बा, अशी दणकी. आतमध्ये नाही पण जावाला रस्ता नाही, लय खायसाठ आहे, डेंजर. साप बी फासले नाही याच्यात, लय मोठं मोठं असतील. नाग बोला, फुरशे बोला, रस्सल वायफर बोला, कांडार बिंडार सगळं असू शकते, कारण एरियात तसा आहे बेकार, म्हणून जास्त रिस्क बरी नाही. निरखून निरखून बघायला लागतं. कसला आहे बघा. हे झाडांवर पण असतात ना साप, या वेली असताना याच्यावर पण साप असतात, हिरवा साप, हरणटोल असतंय, रुखय असतंय, बरंच असतं हे असताना जनावर. एक साईजची बघ, बघ कसली दोन आहेत, एकूण दोन कडक. ही आहे कंठोला. तर मित्रांनो, वर्षांशी एकदा तरी ही भाजी खावायची, कारण या रानभाज्या आहेत ना, त्या काय लावायला नाही लागत, त्या आपोआप उगवतात. त्याच्यामुळे रानभाज्या पावसाळ्यात जरूर खावे, कारण पोटाचे विकार आहेत ना ते नाहीसे होतात.
गवली तर एकत्र भेटतात, आता मग शोधायलाच लागतात. चाणाक्ष बघायला लागतंय, हरण टोल रुख का असला ना पहिला वेली बघायला लागते. समोरच आहेत पण दिसत नाही, नजर तीक्ष्ण लागते, तीक्ष्ण. तर बघा, भाजीची झाली. कंठोला आपल्याला भाजीची झाली. तर कशी वाटली ही व्हिडिओ तुम्हाला कंठोलांची? आवडली असली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्याला भेटलेली आहे रानभाजी आणि या वर्षातून आपण खातच असतो, तुम्ही पण खा. चला, बाय बाय मंडळी.